सोलापूर शहर जिल्ह्याचा आवाज, आपल्या सर्वांचं स्फूर्तिस्थान, आपल्या सर्वांना शक्ती देणारा आवाज, आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे माजी आमदार येळूरकर सर, माजी आमदार विश्वनाथजी चाकोते, आजच्या बैठकीचे निमंत्रण सुनीलजी रसाडे, जिल्हा अध्यक्ष अशोक कलशेट्टी, सर्वांची नावं घेत नाही, उपस्थित सर्वच काँग्रेसचे योद्धे, आज या ठिकाणचं कार्यक्रमाचं नियोजन हेतू असा आहे, एखादी इमारत जर भक्कमपणे बांधायची असेल तर तिचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत आणि तिला वरचे मजले भक्कम होत नाही. पाया मजबूत पाहिजे. राजकीय पाया मजबूत करायचा असेल तर महापालिका मजबूत पाहिजे. महापालिका रूपाने तो पाया मजबूत जर झाला तर विधानसभा आणि आमदारकी आणि खासदारकीची इमारत मजले मजबूतपणे उभे राहतात. म्हणून येणारी कॉर्पोरेशन, महानगरपालिका जितक्या ताकदीने आपण विजय होऊ, त्या ताकदीच्या जीवावर विधानसभा आणि लोकसभा सुद्धा अवलंबून असते. म्हणून उद्याची कॉर्पोरेशन इतकी सिरियसली, गांभीर्यानं आणि तितक्याच तळमळीनं लढवायचा आणि आपण निश्चित प्रयत्न केला तर जिंकू शकतो. कारण आपल्या मागे शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आहे. आपल्याला एकमेव असा आहे आपला काँग्रेस पक्ष की मजबूत शिदोरी आपल्या सोबत असलेला आहे. त्या शिदोरीच्या जीवावर कितीही लांबचा प्रवास आणि कितीही खडतर प्रवास असला तर आपण तो करू शकतो आणि ती करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. साहेब, या ठिकाणी बरेच इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांची उमेदवारी नाकारली गेलेली असेल. एक जागा असेल, 10 इच्छुक असतील तर एक दिल्यानंतर 8-9 नाराज होणार आहेत. परंतु खरंच काही ठिकाणी उमेदवारी थोडी चुकीची म्हणणार नाही, आता ती दिलेली आहे. नेतृत्वाच्या हातून सुटलेला बाण त्याला इलाज नसतो. एका कवीनं म्हटलंय, ज्याच्या हाती धनुष्य त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. काही घरं अशी शोकाकुल झाल्यासारखी झालेली आहेत. साहेब, माझी विनंती आपल्याला की अशा काही कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या की ज्यांच्यावर, मी सुद्धा माझ्यावर मला तर भरडला गेलेला आहे. साहेब एकदा पाठीवर हात टाकून माझ्या वाढदिवसाला म्हणे तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. ते वाढतच आहे. पण माझ्यासारखे असे कार्यकर्ते आहेत की त्यांच्याकडे न्याय. मला आज सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले लाडके नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, ज्यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतोय, ते आपले मार्गदर्शक माननीय माजी आमदार प्रकाशजी येळूरकर सर, सर्व सन्माननीय वरिष्ठ कार्यकर्ता बंधू भगिनींनो, काल रसाळे मामा आणि अशोकअण्णा कलशेट्टी साहेबांना सहज भेटायला आले आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातली व्यथा साहेबांसमोर बोलून दाखवलं. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की अध्यक्ष जरी नसले तरी तुम्ही वरिष्ठ उपाध्यक्ष आहात, तुम्ही तात्काळ एक बैठक बोलवा, सगळ्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल. प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला मैदानामध्ये दिसला पाहिजे. विजयासाठी अनुकूल असं वातावरण आहे. अशा महत्वाच्या वेळेला आपण ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यापैकी 80% अननुभवी नवीन आहे. त्यांना निवडणुकीचं तंत्र काय हे अद्याप माहित नाही आणि जोपर्यंत जुना कार्यकर्ता त्यांना मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत विजयाचं कितीही चांगलं वातावरण असलं तरी देखील त्या विजयापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. म्हणून साहेबांनी सांगितलं की सगळ्या वरिष्ठ कार्यकर्त्यांना आता आपल्याला मैदानात उतरवायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यांची बैठक बोलवण्यास साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीने रसाळे साहेबांनी काल अतिशय अल्पावधीमध्ये त्यांनी ही बैठक बोलवली आणि उत्तम प्रतिसाद सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला. आता आजची तारीख 11 आहे. आपल्या हातामध्ये फक्त 4 दिवस आहेत.
या 4 दिवसामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मैदानामध्ये उतरला तर वाऱ्याची दिशा बदलू शकतो ही सिद्ध करण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेली आहे. आज माननीय इम्रान प्रताप गडी यांच्या 2 सभा आहेत, एक जिंदाशा मदरसा चौक इथे आणि दुसरं शास्त्री नगर येथे संध्याकाळी त्या ठिकाणी पण आपण यावं अशी विनंती करतो. उद्या आपले माननीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब शताब्दी एक्सप्रेसनं सकाळी 9 वाजता सोलापुरात येत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद होऊन 1-2 रॅलीला कुठली मोठी रॅली असेल त्या रॅलीला ते सहभागी होतील आणि त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीतून ते देखील रवाना होणार आहेत. याशिवाय आदरणीय प्रणितीताईंच्या वेगवेगळ्या भागामध्ये पदयात्रेच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून झंझावात चालूच आहे. त्या ठिकाणी जिथं आपल्याला समजेल त्या ठिकाणी आपण जावं, आपलं योगदान द्यावं अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा एमकेजीने अतिशय तुफान बॅटिंग केली, सगळ्यांच्याच मनातल्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आणि अशा भावना असणं काही अयोग्य आहे असं वाटत नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मग नेतृत्वाने ऐकून घेतल्यानंतर जी साठलेली वाफ असते ती पूर्णतः निघून जाते, कार्यकर्ता पुन्हा जोमानं लागतो. त्यांचे देखील आभार मानतो आणि आपण मोकळेपणानं संवाद करावा. आपण सगळेजण आता जोमानं कामाला लागू असा आशावाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, तसेच आमचे नेते रेग्युलर सर, जिल्हाध्यक्ष, व्यासपीठावर असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ निंबर्गी सर आणि या ठिकाणी समोर बसलेले काँग्रेस पक्षाचे शिपाई आणि मावळे साहेब, बोलण्यासारखं काय खूप आहे, परंतु फक्त आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, आदरणीय प्रणितीताई आणि आदरणीय उज्ज्वलाताई यांनी आमच्या पाठीवर थाप मारून आम्ही दुःखात असू दे, दुःख आल्याशिवाय सुख मिळत नाही, आमच्या नेहमी त्यांनी सहभाग, त्यांच्यामुळे आम्ही काम करतो. आज गेले 30 वर्ष आहे. मी बोलून दाखवते नेहमी रेग्युलर सरांना, सर माझ्यावर अन्याय करू नका, कारण आज वाढदिवसात निश्चित सांगते मी जोमाने तुमच्या सुनाला निवडून आणायचं काम मी आज मोदीमध्ये प्रभाग 16 मधून मी तिकीट मागितले होते, परंतु सकाळी 10 पासून 2 वाजेपर्यंत 4 वाजून 6 वाजेपर्यंत मी काम करते, नंतर संध्याकाळी कॉर्नर बैठका करते. या ठिकाणी ज्यांना कोणाला तिकीट मिळालं नसेल पण आपल्या साहेबांकडे बघून जर आपली सत्ता आली तर आपल्याला पदं मिळतील किंवा आपण काम करू शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यांनी जोमाने मला काय मिळालं नाही मिळालं हे न बघता साहेबांनी सांगितलं सुमनताई कामाला लागा, मी कुठेतरी ऍडजस्ट करतो. बाईसाहेबांचा 2दा फोन आला, सुमन कामाला लाग, आपल्याला काम करायचं आहे. काय कुठली कॅटेगरी असेल, आम्ही पक्षांनी कमी पडलो असेल, काय असेल किंवा गरीब असेल, पण जनतेमध्ये आमचा आवाज आहे काँग्रेस पक्षाचा. कारण इंदिरा गांधी जसे एकट्या होत्या त्या पद्धतीने काँग्रेस पक्ष खूप मोठा समुद्र आहे आणि या ठिकाणी म्हणून म्हणते सेवा करना धर्म हमारा, शांती अपना गीत है, प्यार से सबको गले लगाना है सुशील कुमार और येलगुरार सर की जीत आहे. म्हणून मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, म्हणून त्यांचं येलगुरार सरांचं आरोग्य चांगलं राहो ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहावं, साहेब आमच्या पाठीशी राहावं एवढीच बोलून मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष माननीय सुनीलजी रसाळे साहेब यांनी आपला विचार व्यक्त केले. या ठिकाणी रोडला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, माझे आमदार युनिव्हर्सिटीचा वारसा माझे आमदार प्रमुख पदाधिकारी साहेब महापौर उपस्थित माझा प्रमुख वगैरे आजची ही मीटिंग शेठ साहेबांना सांगितल्याप्रमाणे ही खास काही लोकांच्या मनात काही होतं ते काढण्यासाठी किंवा तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवलं अशी जी विचारधारा तुमच्या झाली होती ती विचारधारा बाजूला करण्यासाठी एक लक्षात ठेवा, गेली 40 वर्ष माणसानं आपल्यावर प्रेम केले. गेली 40 वर्ष
या माणसाच्या दरवाजात कुठलाही कार्यकर्ता जाऊ दे, त्या कार्यकर्त्याला कमी ह्याच्या रिकाम्या हाताला पाठवलं नाही. ज्यावेळेस जाऊ ते कोणी जाऊ दे, साहेब माझी अडचण आहे, त्यावेळेस साहेब भरभरून दिलं. आज सगळे काँग्रेस पक्षाचे झाले बंद झाले, सगळे नेते उडून गेले. आज तिथे सगळे मावळे गेले ते कावळे. आज माझ्या मित्रांनो एवढं सांगतो, आता सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस हा उद्या दिसणार नाही. आज जे दिवस करायला लागले, आज साहेब तुम्हाला सांगतो, भाजपवाले आज प्रत्येक कार्यकर्त्याला पोलीस खात्याकडनं दमदाटी सुरू आहे. सोलापूर शहरामध्ये आज पावदरतवाडीमध्ये जावा, अनेक कार्यकर्त्याला पोलीस दमदाटीचे प्रकार सुरू आहे, जेलरोडमध्ये प्रकार सुरू आहेत. याच्यापासून आपल्याला वाचणार कोण आहे, तर एक नाव सोलापूर शहरामध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे साहेब. या संकल्पना भविष्य काळात आज जर आपण एकजूटनं काम केलं नाही तर भविष्य काळ आपल्यासाठी अंधारमय राहील. एवढं सांगतोय. भविष्य काळात आता आपण बघितलंय, परवाच्या सभेमध्ये मुसलमानांना किती शिवाय दिल्या, मुसलमानांना शिवाय देऊन आमदार झाले. अशा अनेक प्रकारे सोलापूर शहरात घडत आहेत. आणि लक्षात ठेवा, आपल्या जर भविष्य काळामध्ये जर काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि या जनतेचं सुख समृद्ध जर पाहत असेल तर आपल्याला शिंदे परिवार शेवकराने आता सांगितलंय, ठीक आहे, काही नाराजी आहे, झाल्याचं नाराजी होतोय. माझ्यावर किती वर्ष अन्याय झाला, आज 40-50 वर्ष मी अन्याय सहन केलोय, पण माझ्या तोंडाचा कधी गेला नाही. साहेब पाठीवर हात मारतात, साहेब म्हणतात तुझ्या वडिलांचा मी मार खाल्लो, पाठीवर थाप मारलो. मी अनेक वेळा म्हणतो, साहेब माझ्या पाठीवर तुम्ही मारावं, माझ्या वडिलांनी तुमच्या पाठीवर मारा, तुम्ही मोठं, तुम्ही माझ्या पाठीवर एकदा मारा, कार्यकर्ते मारा, आधी तुम्ही मोठे होते. आज आपण या ठिकाणी सगळे आलात, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला साहेबांना अधिकार दिले किंवा तुम्ही मिटिंग बोलवा. मी साहेबांचा प्रथम धन्यवाद मानतो, सर्वांनी धन्यवाद मानतो, काँग्रेस कमिटीचा धन्यवाद मानतो, काही साहेबांचा धन्यवाद मानतो की त्यांनी मला मिटिंग बोलवायचे अधिकार दिले, मिटिंग बोलवली. आजपासून याच कत्तलगिरी म्हणजे आता एमकेनं हे आता कत्तलचा दिवस आहे. आता काँग्रेस भवन मध्ये जेव्हा कार्यकर्ते बाहेर पडतील तर प्रत्येक भागामध्ये जो उमेदवार आहे तो उमेदवार आपला निवडणुकीमध्ये पुरस्कृत असतील, तो पुरस्कृत देखील आणण्याचं काम हे आपल्याला जबाबदारी शिंदे साहेबांनी दिलेली आहे. आणि तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही साहेबाला प्रोव्हाइड करून भेटावं. आणि साहेबांना माझी विनंती आहे, साहेब हे कार्यकर्त्याचं मत ऐकताना बाजूला माझ्यासारख्याला पुढे उभं करू. रसायन सांगा, रसायन तुम्ही जरा बाहेर जाऊ, निंबरी सरांचं मत ऐकायला जरा या, निंबरी सरांचं मत ऐकल्यानंतर मला बोला, पण तुम्ही मला बाजूला बाहेर जावा. आज आपण आला, मी वरिष्ठ उपाध्यक्ष सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द घडी घडी उन्हात सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज कार्यकर्त्यांची जी बैठक बोलावली, या बैठकीचे प्रमुख आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, ज्येष्ठ उपाध्यक्ष रसाळजी, जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर माजी आमदार विश्वनाथजी, अशोक निंबर्गी सर, सुमन मॅडम, सर्व महिला काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी, NK क्षीरसागरजी, सुभाष चव्हाण आणि उपस्थित सर्व पदाधिकारी. आज मला आनंद वाटतं की ज्या पक्षाची धुरा बाल काँग्रेस पासून मी माझ्या खांद्यावर घेतली आणि आज या काँग्रेस कमिटीमध्ये माझा सत्कार होतोय, याचा आनंद मला मनापासून झालेला आहे. या विचारसरणीशी मी जुडलो. काँग्रेसचा जे विचारसरणी आहे, जात धर्म पंथ भाषा याच्या पलीकडे जाऊन आपण सर्वजण एक गोविंदाने राहत असताना आज सर्व या देशामध्ये विष कालवण्याचं काम सुरू झालेलं, जातीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा हेतूने आज तुम्ही ते चित्र बघत असाल, शिंदे साहेब आपल्याला माहित आहे, त्यांचं जीवन चित्रपट पाहिला आणि सर्व वाचलं आपण. या माणसाने स्वतःचं कर्तृत्व दाखवून जी संधी मिळाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेप्रमाणे
त्याने एक साधा दलित कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला काँग्रेस पक्ष जी संधी दिली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं, असे शिंदे साहेब आपल्याला दीपस्तंभासारखे इथं भेटलेले आहेत. आणि आज वेळकी असू देत, रसाळे असू देत, त्यांनी शिंदे साहेबांना सांगितले, मला आठवत आहे की सर्वसामान्य माणसाचं फोन अटेंड करणारे 2 माणसं मी बघितले, शिंदे साहेब आणि विलासराव देशमुख. कुठलाही स्विच ऑफ नाहीये, रेंज मिळत नाहीये, मुसलत नाही, असं कधी दिसलं नाही. आणि त्यामुळं मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर भारून त्यांच्याशी वाढतो मी, पण कधीही शिंदे साहेबांपासून लांब जाण्याचा विचार माझ्या कधी मनात आला, काँग्रेस पासून लांब जाण्याचा विचार कधी मनात आला नाही. जेवढं आपल्याला आता आयुष्य मिळेल ते काँग्रेस पक्षासाठी, सर्वसामान्य माणसाची दुःख दूर करण्यासाठी, त्याचे अश्रू पुसण्यासाठी आणि आपल्या समोर जे नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्या बरोबर राहून वाईटातली वाईट परिस्थिती काँग्रेसची आम्ही पाहिलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा झगडण्याची ताकद आम्हाला होती. या वेळेला तुमची सुद्धा अशीच आहे. 85 वर्ष झाले साहेब, अजून लढा लागले. मी 77 पार केलं, मी लढायला आहे. आमच्यात एवढी हिंमत आहे तर तुमच्यात हिंमत नाहीये का? लढलं पाहिजे विचारासाठी आणि आपल्या काँग्रेससाठी लढलं पाहिजे. ठीक आहे, अन्याय झाला तेव्हा आपण साहेबांवर आपले व्यथा मांडले, आपले दुःख मांडले. रसाळे तर पाठीवर हात मारून घेण्यासाठी उत्सुक आहेत. निश्चित योग्य वेळाने निश्चित होईल. त्यामुळं मला सर्व कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, कोण बोलवो न बोलवो, तुम्ही कामामध्ये स्वतःला वाहून घ्या आणि ज्या विचाराचं लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये सोलापूर शहरामध्ये निश्चितपणे मला वाटतं की काँग्रेसला एक वेगळा संदेश इथली जनता देतील याचा मला विश्वास आहे. मी तुम्हाला सांगतो की निरनिराळे पक्ष, MIM असू दे, दुसरे कुठलेही पक्ष आहेत, हे सर्व भारतीय जनता पार्टीचे बी टीम आहे. अजित पवारची पार्टी असू देत, शिंदेची शिवसेना असू देत आणि BJP आहे, हे एका विचाराने बांधलेले आहेत आणि आपले सर्व मित्र पक्ष जे आहेत ते आपल्या विचाराने बांधलेले आहेत. तो कम्युनिस्ट असू देत, राष्ट्रवादीचा शरद पवार गट असू देत, हे कुठलेही उमेदवार आपल्याला कोण बोलवू दे न बोलवू, तुम्ही त्याच्यामध्ये झोकून काम करा. आणि माझं इथं वाढदिवस साहेबांच्या हस्ते होतं. दरवेळेला मला वाटतं सर की ही ऋणानुबंध आहे की माझ्या 75व्या वाढदिवसाला सुद्धा साहेब होते आणि दर वाढदिवसाला ते सोलापूरमध्ये असले की मला घरी येऊन आशीर्वाद देतात. असाच आशीर्वाद राहावं सारे, तुम्ही 100 वर्ष जगावं आणि आम्ही असंच भाषण करत राहावं असं मला वाटतं. सोलापूरचे सुपुत्र डॉक्टर सुशील कुमारजी शिंदे साहेब हे आपले विचार व्यक्त करतात. काँग्रेस पक्षाचा जय हो. काँग्रेस पक्षाचा जय हो. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तुमचे रसाळेजी, आज त्यांचा वाढदिवस आहे. येलगुबारजी आज सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळ्या बहिणी आमच्या आहेत. एकीचं नाव घेतलं की दुसरीला मला तुझं नाव नाही घेतलं काँग्रेस प्रेमी म्हणतो. मला माहिती आहे सगळे सिनियर लीडर तुमचे दारूबंदीवाले देखील कायम असलेले आहेत.
असो, मी रसाळ्यांना मनापासून धन्यवाद की इन्फोसिस सरकारचं नाव घेतलं आणि ते ट्रेड युनियनिस्ट आहेत. ते कसं बोलत होते माहिती मला वाटलं एवढे वर्ष झालं जर आवाज कमी झाला असेल पण नाही, तरी अजून जोरात त्यांच्या पुस्तकाला उपस्थित तिथं होतो. आज येलगुरवार साहेबांचा वाढदिवस आहे. मी ज्या ज्या वेळेस शहरात असतो आणि त्यांचा वाढदिवस असतो त्यावेळेस त्यांच्या घरी जाऊन मी शुभेच्छा देतो. आशीर्वाद वगैरे कोण देत नाही असं काय, आशीर्वाद देणारे खूप मोठे लोक असतात, तर ते शुभेच्छा त्यांना देतो. एक आमचे सहकारी म्हणून गेले अनेक वर्ष काँग्रेस पार्टीमध्ये काम करतात. न मिळो तशी कधी परवा त्यांनी केली नाही. मग मनात उघड्यावर अशा सगळ्या काँग्रेसच्या संपर्कामध्ये त्या सातत्यानं असतात. आणि मी तर पाहतो कितीतरी इलेक्शन्स त्यांनी लढवले. डोंगरे गुरुजींच्या वेळेस त्यांच्याच तिथं जोरात त्यांचा उत्साह मी पाहत होतो. तेव्हापासून तेव्हा मी जरा मुंबईमध्ये जास्त असायचो, मंत्री होतो, राज्यमंत्री होतो. तर त्याही वेळेस येलगुरवारजी अतिशय जोमाने तिथं कार्यक्रमामध्ये असायचे. त्यांचा उत्साह एवढा प्रचंड आहे. आता सुद्धा मी बघतो की येलगुरवारजी सारखे बसलेले असतात. काँग्रेस कमिटी नाही तर प्रणितीच्या कार्यालयामध्ये ते बसलेले असतात. आज आमचे चाकोते जी इच्छा आहे ती खरं म्हणजे त्यांच्यावरही अन्याय झालेला आहे. पण काय करणार, परिस्थिती अशी वाईट आहे. आजच्या ह्या काळामध्ये अनेक लोकांना तिकीटं देण्याची व्यवस्था आपण करत होतो, पण जमलं नाही. एमके सारखा कार्यकर्ता आमचा ट्रेड युनियनिस्ट भाषणामध्ये नंबर 1 करू शकतो. कारण ज्या ॲडजस्टमेंट होत्या मार्ग कसा गाडी आपले वो कंपनी शेख आपले अरुण शेठ अरुण शेख इलियास शेख जिसके जिसके शादी होती है मैनुद्दीन आचिवर्स वो भी बेचारे को टिकट देता हूँ बोल के अपन नहीं दे पाए क्योंकि एडजस्टमेंट हो गई. इसके लिए हमारा भी नाम कर दिया. नहीं तो मैं खुद चाहता था. ऐसे कितने तो लोग हैं अजून इथे पुन्हा आमच्या या ताई सुमनताई त्यांनाही तिकीट द्यायची इच्छा होती पण ते देऊ शकत नाही. पण काय करणार. तर असं बऱ्याच वेळेस होतं कुणाला मिळतं तिकीट कुणाला मिळत नाही. माझ्यासारख्या माणसाला देखील पहिल्या वेळेस मिळालं नाही तिकीट, पण म्हणून घरी बसायचं नसतं. पण ज्या पार्टीमधून आपण जन्माला आलो तिथं आपण काम केलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ. नाहीतर ह्या सर्वधर्मसमभावाचं प्रतीक जे आहे काँग्रेस पक्ष ते टिकणार नाही. म्हणून ही धार्मिक शक्तीला वाढू न देता आपण एकत्रित राहिलं पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे दिवस कमी 3 दिवस आहेत आता. प्रत्येकांची वेगवेगळं बोलून तुमचा वेळ घेण्यात अर्थ नाही. आणि आम्ही सगळे आता परत दुसऱ्या कार्यक्रमाला जाणार आहोत. तर तुम्ही स्वतःच समजायचं सुशील कुमार आहे, स्वतःच समजा प्रणिती आहे, स्वतःच समजा आपले येलगुरवारजी आहे, असं समजून आता कामाला लागण्याची गरज आहे. आपण कुठे मागे पडू नका. मला खात्री आहे की मी शक्यता होती मी प्रत्येकाला जरा अन्याय झालेला असा लोकांना घेऊन
मी बसावं, पण मी परत कधीतरी आपण एकत्रित बसू. आज सुदैवाने कॉम्रेड आडमसारखा मनुष्य सुद्धा तो नाचतोय, शिवाजीचा माणूस जोरात नाचतोय, तर याचाही फायदा आपण घेतला पाहिजे. आपल्याबरोबरचे बाकीचे सगळे जे पक्ष आहेत तेही प्रामुख्यानं राज्यामध्ये आहेत, त्यांनाही बरोबर काम करतात. पण आपण हे जे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत, त्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या जवळच्या सगळ्या साधनांना घेऊन चला रे बाबा, कालपर्यंत जे घडलं असेल ते घडलं असेल, आता आजपासून निघालं पाहिजे. जसं रिकेने सांगितलं की त्यांच्या घराजवळ मी गेलो होतो कधी, पण मला माहिती होतं ते तिथं राहतात, पण त्यांनी अरेंज केलेलं होतं, त्यांनी सांगितलं नाही त्यांना. त्यामुळं शिव्या खावा लागतात माझ्यासारख्या माणसाला, पण त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे. असो, तेही तसं समजून घेतात, ती कामात त्यांनी बोलावलं नाही म्हणून नाराज नाही, त्या ह्याच्यामध्ये तेही मदत करतात ते, कारण काँग्रेस पक्षाची बांधिलकी असणारा हा नेता आहे. आपण एवढंच मी तुम्हाला सांगतो की आत्ताच्या पासून इथं गेल्यानंतर जे कोणी नाराज असतील आणखी त्यांना एकत्रित बसा आणि 4 वाजेपर्यंत सगळे कामाला लावा. कारण ह्याच्यासारखी दुसरी संधी परत येणार नाही तुम्हाला. आणि जर पुन्हा आपल्याला चांगले दिवस यायचे असतील तर आपण हे सगळे 48 आहेत ना आपले पुरस्कार तर असे 56 आहेत. 56 निवडून आले तर महानगरपालिकेवर आपला झोका लागल्याशिवाय तर तुम्ही हे ब्रीद वाक्य आता घेतलं पाहिजे की या सगळ्यांना आपण निवडून आणलं पाहिजे. जिथं नाराजी आहे त्याचे हात जोरात आणि सांगा की बाबा यावेळेस आता तू विसर आणि एकदा तिथं आपली सत्ता आली की मग आपल्याला जे काय करायचं ते करूया. आज दररोज पाणी देणार म्हणून चीफ मिनिस्टरने इथं सांगितलं, मग 5 वर्ष तुम्ही गप्प बसलात का दिलं नाही पाणी? पाणी आणणारे आम्हीच होतो, त्यांना तटवणारे तुम्ही होता. 250 कोटी आपण दिला सर, पाईपलाईन आणल्या थांबले आणि म्हणून आपलं पाण्याचंच नाही आहे. ड्रेनेजमध्ये त्या आपल्या पूर्व भागामध्ये 2 मुलं गेली त्या नुकसान. हे कुणाची सगळी शक्ती आहे. या भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना हे सगळं झालं आणि म्हणून असले लोक परत येता कामा आणि परत येऊन इथं वरतून घेऊन सांगायचं की आम्ही सगळं केलं म्हणून. त्यांनी काही केलं नाही. आपल्या जिल्ह्याची सगळी वाट लावली त्यांनी आणि शहराची तर वाट लागली. सुंदर शहर म्हणतात, काय केलं सुंदर शहराचं? किती पैसे गेले पाण्यात त्यांचे? किती पैसे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन नेमता आला नाही त्यांना 5 वर्ष. तुम्ही तिथं जाऊन सांगितलं पाहिजे या लोकांना. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 दिवस आहेत आपल्याकडे, जरा हे सगळं सांगा आणि तुम्हाला पुन्हा एकदा इथं काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकवण्याकरता वक्ता प्रमुख तिथे कदम ठीक आहे. तुमचं विभाग जरा असे सांगितलं, तुमचं नाव घेत नाही मी, कारण ते विशिष्ट आहे त्या विभागामध्ये. म्हणून मी सांगतो की त्यांना आपण जरा नाराज न होता कोणी आजूबाजूच्या असतील त्यांना समजून सांगा आणि आपल्या बरोबर घ्या. ते निर्विवादजी आज त्यांचा वाढदिवस आपण आनंदाने रसाळे मनापासून त्यांच्यावर देतो की त्यांना आठवणीने त्यांनी सांगितलं. ही गोष्ट खरी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल. रसाळेंचे वडील काँग्रेसचे फार मोठे कार्यकर्ते होते. तेव्हा देखील इथं काँग्रेसमध्ये काँग्रेस
एक होती, दुसरी काँग्रेस झाली, रसाळे चंद्रसिंग चंदेले वगैरे असे वेगळे झाले आणि चंद्रसिंग चंदेले दुसऱ्या काँग्रेसमधले टीम झाली आणि दुसरी काँग्रेस झाली. तर त्यावेळेस आम्ही रसाळे साहेब त्या चंद्रसिंग चंदेले यांच्या बरोबर होतो. तर आम्ही लहान कोण आहे बाहेर शांत राहा जरा. तर त्यावेळेस आम्ही लहान मुलं होतो. लिडरने शिकवलं की पैसा पसरला चंदूसिंग पसरला असं त्याने आम्हाला शिकवलं. तेच आम्ही बोलत निघालो. तर पाठीमागून रसाळ्यांचे वडील आले आणि थपकन माझ्या पाठीवर मारलं. मी काय करणार, पैसा पसरला म्हणत होतो, चंदूसिंग पसरला. तर ते असं मी रसाळ्यांचा मार खाल्लेला होता. त्यावेळेची काँग्रेस ओ म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून समजा, पण तेव्हापासून त्यांच्या वडिलांच्या पासून ही काँग्रेसमध्ये आहे. मी त्यांचा अजूनमधून रागावतो, पण त्यामुळे मी रागावलो की पासून ते आणून देतात. असं म्हणजे विरोधाचा भाग सोडून द्या, पण दाखवल्यानंतर आपल्या पाठीचं काम करायला मनापासून येतो. आज आपल्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये म्हणाले की आपण क्या म्हटलं बोला सगळ्या लोकांना, आणि त्यांनी बरोबर अतिशय चांगले लोकांनी त्यामुळे तुम्हाला मनापासून आपण सगळे आला. परत मला वाटतं की तुमच्याशी वेगळं बसण्याची गरज नाही आहे, पण तुम्ही समजू शकता सगळ्यांना वेळेची आता गरज आहे. परत आपण निवडणूक झाल्यानंतर काय जे भांडायचे असेल, काय मतभेद असतील ते एकमेकांचे आपण ठरवूया आणि जी सभा आपल्याला येरगुडवारांना मनापासून शुभेच्छा देऊ. तुम्हाला उदंड आयुष्य आपण अशा प्रकारची प्रार्थना करतो. जय हिंद. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय सुधीरजी चापोते यांनी करावं असं दिली. आज आपले सर्वांचे वरिष्ठ उपाध्यक्ष, आपले लाडके मामा अशोकजी कलशेट्टी असतील, यांची शिक्षकांनी पहिला प्रथम तर मी यांचा आभार मानायचं मला असं वाटतं की त्यांनी असल्या टाइमला साहेबांना बोलून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जे घुसमट आहे, नाराजगी आहे, खंत आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की हात वर करा की आपली नाराजी दूर झालेली आहे. निश्चितच सगळ्या आपल्या कार्यकर्त्याला वाटेल म्हणजे अजून झालं नाही, फार धोकादायक आहे, तुम्ही लक्षात घ्या. आपण जर यावेळेस आलं नाही तर पुढं कधीही टिकणार नाही. मी दिवस रात्र झालं हे तुम्ही सिरियसली घ्या, फार महत्वाचं आहे. माझ्याकडे सगळेजण पोट खाली करतात, पण आता ती वेळ नाहीये. साहेब असतील, ताई असतील, मी रसाळे मामाला खरं तर मला काल फोन आला की मीटिंग कशाचं माहित नाही, साहेब येणार आहे, मी धड करून येतो. विचारलं देखील नाही की हे नाराज गट किंवा काय असेल ते असेल, पण साहेबांनी चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं, नाराजगी दूर झाली असं समजून सगळ्यांनी काम करावं. उपस्थित येरगुडवार सरांनी शतायुष्य व्हावं, त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. आमदार साहेब असतील, चापोते साहेब, निंबर्गी सर आणि जिल्हा अध्यक्ष आहेत चव्हाण साहेब, सर्वांनी आल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.